महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाबाबत कॅबिनेट बैठकीमध्येच नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेता मंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेटमध्ये नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय। लोकसभा आणि विधानसभेला शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यामुळे मोठा फटका बसल्यानं स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय होणं अपेक्षित असल्याचं मत या मंत्र्यांनी बैठकीत मांडल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। 12 जिल्ह्यातल्या लोकांना हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे, कारण की एक्झिस्टिंग रोड असताना या नव्या रस्त्याची गरज काय असा प्रश्न या 12 जिल्ह्यातल्या लोकांना। आणि म्हणून आमची सरकारला विनंती आहे, आम्ही सातत्यानं विरोध करतोय, आम्ही विकासाच्या उलटे नाही आहोत, परंतु हा गरज नसलेला विकास महाराष्ट्राला नको आहे। त्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा फेर विचार या महामार्गाचा करावा। कोल्हापूर सांगलीमध्ये पुराचा प्रचंड धोका या महामार्गातून होणार आहे। त्याचबरोबर मी म्हणलं तसं रत्नागिरी नागपूर हायवे ऑलरेडी झालेला आहे, त्यामध्ये अनेकांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, शेतकरी भूमिहीन झालेला आहे आणि म्हणून प्रखर विरोध हा या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा या सगळ्या गोष्टीसाठी राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।